कारल्याची भाजी सगळ्यांचीच फेवरेट असते, पण ज्यांची कोणाची फेवरेट नसेल तर त्याचं रिझन काय असतो, तर कारलं कडू आहे. तर आजची ही रेसिपी पाहिल्यावर तुम्हाला कारल्याची भाजी कडू अजिबात लागणार नाही. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम कारले स्वच्छ धुवून त्याला अशा प्रकारे चिरून घ्यायचं आहे. त्याच्या फोडी पातळ ठेवायच्या आहे. त्यावर नंतर मीठ घालायचं आहे 1 चमचा आणि छानपैकी कुस्करं त्याला मिक्स करायचं आहे हाताने. नंतर अर्ध्या 1 तासासाठी याला झाकण ठेवून एका बाजूला ठेवायचं आहे. याला छानपैकी पाणी सुटतं. नंतर एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की जिरं, नंतर 3-4 पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेल्या, नंतर 3 मोठे कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून, ते यामध्ये घालायचे आहेत. तर आता बघा याला चांगल्या प्रकारे पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याला आणखी कुस्करत छान प्रकारे याचं पाणी काढून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे याचं पाणी निघतं आणि हे मऊसूद होतात. तर आपण याचं पाणी सगळं पिळून घेणार आहोत. तर मी 2 ते 3 मिनटं याला छानपैकी मिक्स केलेलं आहे. तर याचं पाणी बघा किती निघत आहे. ही प्रोसेस केल्यानंतरच कारल्याचा कळवटपणा कमी होत असतो. तर ही प्रोसेस करणं आवश्यकच आहे. आता ही कारले काढल्यावर परत एका स्वच्छ पाण्यामध्ये एकदा याला धुवून घेऊया आपण, जेणेकरून याचं मीठसुद्धा निघून जाईल आणि कडूपणासुद्धा अजून कमी होईल. आता छानपैकी पिळून घेऊया कारले आणि आता आपले कारले रेडी झालेले आहेत. एकदम मऊसूद झालेले आहेत हे कारले, तुम्ही बघू शकता. आता शिजतात सुद्धा लवकर. तर बघा आपला कांदासुद्धा झालेला आहे. यामध्ये आपण अर्धा चमचा हळद टाकूया, 1 चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ. आधी आपण कारल्याला पण मीठ टाकलेलं होतं, तर धुतल्यावर पण थोडंफार मीठ त्यामध्ये राहतंच. तर मीठ थोडं कमी घालायचं आहे, म्हणजे कांद्यापुरतंच घालायचं आहे. तर कारले टाकून घेऊया, छानपैकी मिक्स करूया. तर याची प्रोसेस अशी आहे की याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे, जेणेकरून याची वाफ जी आहे भाजीची ते भाजीमध्ये नको पडायला. याला असं झाकण न ठेवताच याला शिजवून घ्यायचं आहे छान प्रकारे. शिजायला थोडा वेळ लागतो याला. तर काय करायचं, सर्वप्रथम ही भाजी करून घ्यायची, नंतर तुम्ही बाकीचं करू शकता, म्हणजे पोळ्या वगैरे जे काही करायचं असेल इतर. म्हणजे एकीकडे भाजी शिजते आणि एकीकडे दुसरे पदार्थ होतात आपले. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी ही भाजी झालेली आहे. सुकी भाजी आहे ही. तर यावर आपण काय करूया, भाजी थोडीशी थंड झाली की यावर अर्ध लिंबू पिळून घेऊया. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर पिळू शकता, नाही तर नाही पिळलं तरीही चालतं. तर काय होतं, यानेसुद्धा अजून थोडंसं कडवटपणा कमी होतो. तर आता ही भाजी एकदम रेडी आहे आणि छान सुकी झालेली आहे. डब्यावर सुद्धा देऊ शकता, चवीला एकदम छान आहे. तर ही आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.